सध्या अकलूज नगर परिषदेची निवडणूक रंगतदार दिसून येत आहे। तर भाजप युतीचे काही उमेदवार हे वृत्तदर्पणशी बोलत आहेत। तर काय वाटतं तुम्हाला सध्याची निवडणुकीच्या बाबतीत प्रतिसाद आम्हाला जनतेकडून भरपूर आहे आणि जनतेला विश्वास आहे की परिवर्तन होणार आहे। भाजप शिवसेना युतीकडून आम्हाला तिकीट भेटलेलं आहे। मी किरण जयकुमार गायकवाड प्रभाग क्रमांक 10 मधून ब मधून मला उमेदवारी इथं भेटलेली आहे आणि जनता ह्या वेळेस परिवर्तन करणारच आहे। तुमचं मुद्दे काय नेमकं? आमचे मुद्दे पिण्याचे पाणी विकास कामाकडे आमचे भरपूर भर आहे। पिण्याचे पाणी असेल, गटरे असतील, अंतर्गत रस्ते असतील, बाथरूम असतील, असे बरेच हे आहेत। त्याच्याबद्दलच आमचं सगळं हे आहे। महिलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझं नाव शशिकांत भोसले, शिवसेनेचे मधून भरलेला आहे मी फॉर्म। तर मला महिलांबद्दल म्हणजे सांगायचं झालं तर यामध्ये महिलांना शौचालयाचे प्रश्न आहेत, अनेक इतर प्रश्न आहेत की गटार, रस्ते, कुणाला जायला सोय नाही। इथून जर जायचं म्हटलं तर स्टँडला आपल्याला भरपूर होतं, कारण महिलांना अर्ध तिकीट जरी केलेलं असलं तरी त्याचा काही फायदा होत नाही, कारण का जास्त रिक्षाला जातात ना इथून पैसे। दादासाहेब तुम्हाला काय म्हणायचं? भाजपा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून हे आमचे 2 उमेदवार वार्ड क्रमांक 10 मधून उभा राहिलेले आहेत। या वार्ड क्रमांक 10 मधून जर आपण व्यंकटनगरचा जर खालचा ओढा रस्त्यापासून जर हा वरती आपण इंदिरा घरकुलपर्यंत जर आपण आलो तर अशा पद्धतीची दैनंदिन अवस्था, इतकी वाईट अवस्था आम्हाला या डोळ्यांनी पाहायला मिळाली। विज्ञानवादी युगामध्ये 21व्या शतकामध्ये आशिया खंडातली ही 2 नंबरची ग्रामपंचायत म्हणून गणली जाणारी ही ग्रामपंचायत अकलूज शहरामध्ये आहे। गेली अनेक वर्षापासून मोहिते पाटलांना सत्ता, एकतर्फी सत्ता मिळाली। या जनतेने प्रत्येक पंचवार्षिकला डोळं झाकून त्यांना मतदान दिलं, परंतु इथल्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। माझ्या माय बहिणींची जर अवस्था झाली तर शौचालयात पाऊल ठेवा येत नाही, अशी दूर अवस्था शौचालयाची आहे। स्वच्छता अभाव त्या ठिकाणी दिसून येतोय। आज अकलाईपासून ते वर इंदिरा घरकुलपर्यंत जाणारी जी गटर आहे, त्या गटरीच्या कडेला इंदिरा आवास घरकुल झोपडपट्टी आहे, व्यंकटनगर झोपडपट्टी आहे। डासाच्या साम्राज्यामध्ये लोक राहत आहेत, चिखलाची दलदल त्या ठिकाणी आहे आणि असं असताना त्या झोपडपट्टी गेली 50 वर्षापासून त्या ठिकाणी राहते। घरपट्ट्या, पाणीपट्ट्या भरतात, परंतु जागा नाव नसल्या कारणाने त्यांना घरकुल मिळत नाही, पत्र्याच्या शेडमध्ये राहतात। मतदारांना काय आव्हान करायचं? मतदारांना माझे एकच आव्हान आहे, चालत आलेली रूढी परंपरा आपल्याला जर नष्ट करायची असेल तर भाजप शिवसेना युतीशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही। आपल्याला अकलूजी स्मार्ट सिटी करायची आहे। शौचालय असतील, नाले गटारी असतील, घरकुलापासून वंचित असतील त्याला घरकुल दिले जाणार आहे। आणि आदरणीय पालकमंत्री जयाभाऊच्या माध्यमातून, आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून, आमचे तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं हा वार्ड विकासभिमुख करणार आहे। म्हणून इथल्या जनतेला माझी विनंती आहे, आपण आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आदरणीय पूजाताई करण कोथमिरे यांना कमळाच्या चिन्हावर तुम्ही मतदान करा। आमच्या प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार कोमल शशिकांत भोसले यांना धनुष्यबाणावर मतदान करा। आणि आमचे किरण बाबा गायकवाड जे अहोरात्र जनतेच्या हितासाठी लढत आहेत, अन्याय अत्याचार असू द्या, विकास कामे असू द्या, मूलभूत सुखसुविधा असू द्या, कुणाच्या घरची अडचण असू द्या, कुणाच्या लग्नविवाहाची अडचण असू द्या, हा तरुण अहोरात्र त्यांच्यासाठी धावून जाणारा तरुण, काम करणारा माणूस, कामाचा माणूस आहे आपला, म्हणून त्याला निवडून द्या। एवढेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय। जय महाराष्ट्र।